काही लोक आयुष्य जगतात आणि काही लोक आयुष्याला अर्थ देतात. महिला दिनानिमित्त आज आपण पाहणार आहोत खेड तालुक्यातल्या अशा एका महिलेची कथा, ज्यांनी गावाकडे चला हा मंत्र फक्त बोलून नाही तर आपल्या आयुष्यात उतरवून दाखवला. पुण्यासारख्या शहरातलं पॉश आयुष्य, पत्रकारितेसारखं करिअर आणि सुरक्षित भविष्य हे सगळं मागे सोडून दुर्गम भागात निसर्गाच्या सानिध्यात नवं आयुष्य सुरू करण्याचा निर्णय. ही आहे सुषमा शांताराम शिंदे यांची प्रेरणादायी कथा. पुण्यात तब्बल 16 वर्ष पत्रकारिता केलेल्या सुषमा शिंदे शहरातलं स्थिर आयुष्य, व्यस्त दिनक्रम आणि करिअरची धावपळ हे सगळं सुरू असताना त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. आपण जे खातोय ते खरंच शुद्ध आहे का? आणि निसर्गापासून इतकं दूर राहून आपण खरंच सुखी आहोत का? हीच जाणीव पुढे एका मोठ्या निर्णयाचं कारण ठरली. शहर सोडून गावाकडे जाण्याचा निर्णय. ऍक्च्युली माझं लहानपण सगळं जुन्नरला गेलं. आमची बागायत शेती होती सगळी जुन्नरला, त्यामुळे शेतात काम करायची आवड होतीच मला. पण हायर एज्युकेशनसाठी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर म्हणजे गुरं वळणं किंवा गुरांकडे जाणं, दूध घालणं ही आमचं रेग्युलर काम होतं. म्हणजे प्रत्येक मुलाला आमच्याकडे शेतात काम करणं कंपल्सरी होतं, कारण मोठी बागायत शेती होती 25-30 एकरची, आणि त्यामुळे शेतात काम करायची आवड होतीच मला लहानपणापासून. परंतु हायर शिक्षणासाठी मास कम्युनिकेशन जर्नलिझमसाठी पुण्यात गेले मी, आणि जर्नलिझम झाल्यानंतर न्यूजपेपरमध्ये पत्रकार म्हणून कामाला लागले. जेव्हा पत्रकार म्हणून काम करत होते तेव्हा बऱ्याचदा असं लक्षात आलं की अरे, मी माझ्या आवडीचे विषय ग्रामीण भागातनं गेले होते, त्यामुळे ग्रामीण भाग, ॲग्रिकल्चर हे माझ्या आवडीचे विषय होते. माझ्याकडे पॉलिटिकल बीट होतं जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस कव्हर करायला, परंतु माझ्या आवडीचे विषय असल्यामुळे मी बऱ्याचदा वेगवेगळे विषय कव्हर करत असायचे की शेतीत काय वेगळं चालू आहे का, कोणी वेगळे काही प्रयोग करतायत का. तर अशीच एक स्टोरी मी केली होती लोकमतला असताना, की पुण्यातल्या 2 उच्च शिक्षित बहिणी गावाकडे जाऊन शेती करतायत, आणि मारवाडी फॅमिलीतल्या त्या दोघी बहिणी होत्या, आदित्य, अपूर्वा, संचिती. आणि मला आश्चर्य वाटलं की ह्यांना कुठली पार्श्वभूमी नाही शेताची, काही नाही, आणि तरी एवढं शिक्षण होऊन म्हणजे जर्मनी, रशिया सारख्या देशामध्ये जॉब करण्याची संधी होती त्यांना, फर्ग्युसनच्या टॉपर पोरी, आणि त्यांनी निर्णय घेतलाय का शेती करायची, का तर निसर्गाशी जोडलं जावा म्हणून. आणि मी मग विचार करायला लागले तेव्हापासून की आपण तर सगळं सोडून आले, आपला तर जन्म शेतात झालेला आहे, गावाकडे झालेला आहे, आणि आपण हे सगळं करत असताना आपण आपलं सगळं विसरून आपण शहरातल्या सगळ्या याच्यामध्ये अडकत चाललेलो आहोत. तर ते माझ्या डोक्यात सुरूच होतं, वेगवेगळे विषय मी करायची. त्यावेळेस शहरात गेल्यामुळे गावाकडचं महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवू लागलं. पण शहराकडून गावाकडे जाण्याचा निर्णय इतका सोपा नव्हता. सुविधा सोडणं, नवं आयुष्य सुरू करणं आणि अनिश्चिततेला सामोरे जाणं, या सगळ्या प्रवासात त्यांना साथ मिळाली ती त्यांचे पती शांताराम शिंदे यांची. लग्न ठरवायच्या वेळेस मग काय सगळेजण मुलाचं घर बघायला जातात, शेती बघायला जातात. तर आमच्या केसमध्ये असं कुणी आलंच नाही पाहायला ना, की शेती वगैरे बघायला कुणी आलं नाही, घर वगैरे बघायला आलं नाही गाव. पण जेव्हा लग्न झाल्यानंतर मग ही आली, मग पहिल्यांदा असं वाटलं की तिला की हे सगळं शेतीतली काही म्हणजे तिची माहेरी कसं होतं बागायत शेती, आणि मग बागायत शेतीमध्ये मग असे लांबच्या लांब प्लॉट आणि ते हे सगळ्या गोष्टी होत्या. तर इथली शेती काही लहान लहान खाचरच येते आपली, आणि मग ती थोडंसं असं वाटलं की हे काय ते एवढं काही खास म्हणजे नाराजच झाले ते. ज्यावेळेस इकडे आंबोलीला आले मी लग्न झाल्यानंतर, तर इथे पाहिलं तर इथे इतकी छोटी छोटी भातखासरं होती, आणि शेतात जायला रस्ता नाही किंवा गावाकडे घराकडे यायला. तर हे सगळं वातावरण मला असं सुरुवातीला अरे आपण शेतीचा विचार करत होतो, पण मग मला 1 वर्ष जरा ते थोडंसं असं वेगळं वाटायला लागलं की आपण म्हणतोय आपल्याला शेती करायची, पण इथे तर हे एवढीशी भात खाचरं, पाणी नाही शेती करायला.
आणि त्यानंतरही आम्ही पुण्यामध्ये राहत होतो, रिसर्च सुरूच होते वेगवेगळे. पण ज्या वेळेस हे सगळ्या गोष्टी जाणवायला लागल्या तर तेव्हा लक्षात आलं की हीच खरी शेती आहे, हेच खरं पारंपरिक शेती आहे, म्हणजे ती बागायत शेती. आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात लक्षात यायला लागलं की शेतामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातोय. जुन्नर, आंबेगाव, खेडमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत. की जी शेती आहे बागायत आपल्याला डोळ्यांना खूप छान दिसते, पण ती रोगाट शेती झालेली आहे. म्हणजे त्याच्यात जे उगवणार आहे ते रोगीटच येणार आहे, ते आपण खाल्ल्यानंतर आपण वेगवेगळ्या आजारांचे बळी पडणार आहे. त्या तुलनेत इथे पाहिलं तुम्ही आपण खेड तालुक्यातल्या पासून वरती जी शेती आहे ती आजही अनटच म्हणजे आहे. आणि बऱ्या बागायत शेती नाही, पावसाच्या पाण्यावर अवलंबून शेती आहे. आणि कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही ह्या शेतामध्ये. फार फार तर युरिया वगैरे वापरतात इथले शेतकरी भातासाठी, पण इतर कुठल्याही केमिकल ह्या शेतामध्ये नाहीये. इथलं पाणी शुद्ध आहे, इथलं हवा शुद्ध आहे, इथली जमीन शुद्ध आहे. त्यामुळे इकडची ओढ अधिक वाढू लागली. आज आंबोली गावात डोंगराच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात सुषमा आणि शांताराम शिंदे यांनी उभारलं आहे एक वेगळं आयुष्य. इथे शेती म्हणजे फक्त उत्पादन नाही तर निसर्गाशी संवाद आहे. भाताच्या पारंपरिक जाती, सेंद्रिय शेती आणि रसायनमुक्त अन्न हे सगळं त्यांनी आपल्या शेतीत जपलं आहे. गावाकडे शिफ्ट होण्याचा आमचा जो निर्णय होता तो त्याचं मुख्य एक कारण होतं ऑर्गॅनिक शेती, सेंद्रिय शेती. आणि ही तर आपली सगळी नैसर्गिक शेती. ऑर्गॅनिक शेतीच्या पुढेही जाऊन कोणत्याही प्रकारचं केमिकल न वापरता आपण ही सगळी शेती करतो. आपल्या शेतामध्ये गेल्या 5-6 वर्षापासून जवळजवळ 6 ते 7 प्रकारचे तांदूळ भात घेतो आपण. भाताचे प्रकार लाल तांदूळ असतो आपल्याकडे, काळा तांदूळ असतो, आंबेमोहर आहे, रायभोग आहे, आनंदी आहे, तुळशी आहे, कुरवा आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे भात आहे. आणि विशेष म्हणजे गेले 3-4 वर्षापासून आपण आंबेमोहरावरती जास्त काम करतो. कारण आंबेमोहर हा आमच्या भागातला तांदूळ आहे. आपल्या सह्याद्रीच्या रिजनमध्ये येणारा सगळ्यात प्युअर आणि सगळ्यात कॉस्टली, सर्वाधिक सुगंधी, सर्वाधिक पौष्टिक असलेला आंबेमोहर आहे. परंतु गेल्या 10-20 वर्षामध्ये तो पूर्ण नामशेष झाला होता. म्हणजे आम्ही बी शोधत होतो तर आम्हाला कुठेही बी उपलब्ध झाले नाही. परंतु सह्याद्री स्कूल आहे आपल्याकडे वाड्याला, तर त्या स्कूलवरनं दीपा मोरे मॅडम जे आहेत त्यांच्याकडनं आम्हाला ते आंबेमोहरचं बी उपलब्ध झालं. आणि आता 3-4 वर्ष झाले आपण आपल्या शेतामध्ये आंबेमोहर करतोय. आणि त्याला मार्केटमध्ये इंद्रायणी आता सरसकट शेतकरी इंद्रायणी करतात. इंद्रायणीला भाव मिळतो शेतकऱ्यांना 50-55 रुपये. आणि आता आपण जो आंबेमोहर देतो त्याला 200 रुपये किलोचा भाव मिळतो उत्पादन. कारण शेतकरी पूर्वी जे इथलं ओरिजिनल होतं ते सगळं संपून गेलेलं आहे. आता ही जी माझ्या हातात आहे ही मसूर आहे, ही गावरान मसूर आहे आपल्या इकडची. परंतु प्राणी इथे जे मोठ्या प्रमाणामध्ये रानची प्राणी आहेत, सांबरं, भेकरं, डुकरं हे काहीच ठेवत नाही. त्याच्यामुळे इकडची जी पावसानंतरची जी शेती ती पूर्णपणे बंद पडलेली, उद्ध्वस्त झालेली आहे. त्यामुळे इथला शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. परंतु आमचा उद्देश तोच आहे गावाकडे शिफ्ट होताना, की लोकांना वेगळं काहीतरी दिलं पाहिजे, वेगळे प्रयोग. आपण जर शिक्षण घेतले, गावाकडे चला, खेड्याकडे चला, म्हणजे बॅक टू विलेज कन्सेप्ट घेऊन आम्ही गावाकडे शिफ्ट झालो खरं तर. आणि मग आपण जो आपल्या शिक्षणाचा, आपल्यासोबत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पण फायदा झाला पाहिजे, म्हणून आम्ही हे सगळे प्रयोग करतो. या जंगलातली मोहाची झाडं, त्यांचा सुगंध आणि त्यातून मिळणारी नैसर्गिक संपत्ती हे सगळं त्यांनी फक्त पाहिलं नाही तर त्यात संधी शोधली. हे आपलं मोहाचं झाड आहे. इथे प्रत्येक शेतकऱ्याला किमान प्रत्येक शेतकऱ्याचे स्वतःचे 5 ते 10 झाड आहेत मोहाची. आणि हे एक उत्पादन देणारं झाड आहे. म्हणजे कोकणामध्ये जसं नारळाला कल्पवृक्ष म्हटले तसं हे आमच्याकडे आदिवासी भागामध्ये लोकांना मोहाचं झाड हे आमच्यासाठी कल्पवृक्ष आहे. कारण ह्याच्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग होता. तर ही फुलं यायला सुरुवात झालीत मोहाला. आणि ही फुलापासून आमच्याकडे ह्या भागामध्ये अनेक औषधी आणि रोजच्या जीवनामध्ये वापरासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. मोहाची दारू हा कॉमन विषय आहे प्रत्येकासाठी. परंतु इतरही अनेक गोष्टी केल्या जातात. पुरणपोळी मोहाची केली जाते किंवा खाण्यामध्ये अनेक पदार्थ, त्याची खीर केली जाते मोहाच्या फुलांपासून. ती वाळवली जातात फुलं आणि नंतर वर्षभर ते वापरली जातात वेगवेगळ्या कारणांसाठी. आणि याच्यासाठीच आपण हे मोहाच्या फुलांचे लाडू बनवलेत, कारण त्याच्यामध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत आणि म्हणून आपण ते मोहाच्या फुलांचे लाडू बनवतो. हे लाडू झाल्या, फुलं येऊन गेल्यानंतर याला बोंड येतात मोहाची, दोडं म्हणतात त्याला.
फळं येतात ती, आणि त्या फळांची भाजी खाल्ली जाते आमच्या ह्या भागामध्ये. एकदम चविष्ट आणि सुंदर लागते ही दोड्याची भाजी. ते दोडे झाल्यानंतर ते पिकल्यानंतर ते एकदम आपल्याला चिक्कू आणि फणसाच्या जशा बिया असतात तशा त्या बिया असतात, आणि त्या बिया पडल्यानंतर त्या बिया गोळा करून आपण त्या बियांचं आमच्याकडे तेल केलं जातं, मोहाचं तेल, दोड्यांचं तेल केलं जातं त्या तेलाचं. आणि ते तेल आमच्याकडे बहुतेक सगळी लोक इथं ग्रामीण भागामध्ये ह्या परिसरामध्ये ज्याच्याकडे मोहाची झाडं आहेत ते सगळं हेच तेल खातात, याचं मोहाचंच तेल खातात. आणि तेही खूप औषधी आहे, स्किन डिसीजसाठी उपयोगी. आपण आपल्या वनस्थमध्ये त्याचंही ब्रँड केलेलं आहे, मोहाच्या फुलांचं तेलाचं. असे वेगवेगळे फायदे आहेत ह्या झाडाचे. सालीपासून उत्कृष्ट प्रकारचं दंतमंजन होतं, ह्याचं साबण बनवू शकतो आपण त्याच्या तेलापासून. निसर्गातून मिळणाऱ्या या संपत्तीला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झाला एक नवा प्रवास. वनस्थ फॉरेस्ट ॲग्रो फूड्स मोहाच्या फुलापासून तयार होणारे लाडू, नैसर्गिक आणि पौष्टिक उत्पादने, निसर्गाने दिलेल्या या देणगीचं रूपांतर एका छोट्या स्टार्टअपमध्ये झालं. की ही जी आता आपण फुलं पाहिली आता ह्या पिरियडमध्ये ही फुलं काय करा, खाली पडल्यानंतर जमिनीवरती पडल्यानंतर तिला आपण वेचून आणायचे असतात जमिनीवरती पडल्यानंतर. आणि ते पण सूर्योदयाच्या आधी, सूर्य उगवण्याच्या आधी यायचं या झाडाखाली, खाली पडलेली फुलं वेचायची आणि ती घ्यायची. कारण की काय असतं, सूर्य उगवल्यानंतर आहे ना, मग पक्षी आहे, लहान लहान कीटक आहेत, येऊन त्या फुलाला खराब करतात. म्हणून सूर्योदयाच्या आधी यायचं. मग आता हे प्रक्रिया करणारी कुणी नाही, एवढं लवकर यायचं कुणी घ्यायचं, वेचायची, एक 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 फुल विचून न्यायचं. की असं नाही की बाबा झाडाला लागले ते तोडायचं आणि घ्यायचं, खाली पडलेलंच घ्यायचं, ही मेहनत करायला कोणी नाही आहे. मग हळूहळू असं काय झालं की मग सगळे म्हणायला लागले आता ह्या झाडाचा उपयोग आहे, तोडून टाका. मग ही झाडं तोडायला लागली लोक सगळी. मग आम्ही जेव्हा हे गावाला यायचा प्रयत्न केला, मग ह्या पाहिल्यानंतर मग आम्ही काय केलं की याचं थोडंसं रिसर्च केलं. पाहिल्यानंतर की मग गडचिरोली, मध्य प्रदेश ह्या ठिकाणी जी आदिवासी लोक आहेत, ह्या आदिवासी लोक ह्या झाडाचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. याचे लाडू बनवतात, पोळ्या बनवतात, इतर काही गोष्टीसाठी वापरतातच. मग आम्ही म्हटलं की याचं काहीतरी करावं, म्हणून बऱ्याच लोकांना सांगून बघितलं, पण काही लोकांचं काही लक्ष द्यायचं नाही. म्हणून आम्ही एक थोडीशी रिसर्च करून एक रेसिपी तयार केली लाडूची, मोहाच्या फुलांच्या लाडूची. आणि मग आता ती लोकांना माहिती पडायला लागलं की अरे हे लाडू इकडे बेस्ट आहेत, लोकांकडे मागणी पण आहे. आपण आता उभा आहोत, हे आपलं वनस्थचं जंगल आहे आमची, त्याला आडव म्हणतात. इथे ही सिस्टीमच अशी आहे आदिवासी भागामध्ये, आंबोलीपासून वरती जी सगळी गावं आहेत त्या भागामध्ये शेतीची सिस्टीमच अशी आहे. ह्या जंगलाच्या खाली पाहिलं तर दरा सिस्टीम आहे, आणि इथे सगळी भात शेती आहे. ह्या खाली तुम्ही पाहिलं तर भात शेती झाल्यानंतर प्रत्येकाला आडव आहे, प्रत्येक शेतकऱ्याला 3 ते 4 एकरचे आडव आहे. आडव झाल्यानंतर ह्या आडवमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत ज्याच्यावर शेतकऱ्याची उपजीविका होऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचं झाड आहे ते मोहाचं झाड आहे. आणि मोहाचं झाड हे त्या शेतकऱ्याला पानं, फुलं, फळं सगळ्यापासून काहीतरी उत्पन्न देणारं झाड आहे. मोहाच्या फुलाचा मोठ्या प्रमाणात इथं रोजगार उपलब्ध असतो एप्रिल मे महिन्यामध्ये. या मोहाच्या फुलाच्या पासून बहुतेक सगळ्या घरांमध्ये पूर्वी दारू बनवली जायची, परंतु आता पुढची पिढी ती दारूही बनवत नाही. तर आपण त्याचा आता हे मोहाच्या फुलापासून लाडू बनवायला सुरुवात केली. आपण आपलं स्वतःचं ब्रँड केले वनस्थ नावाचं, वनस्थ फॉरेस्ट ॲग्रो फूड्स. आमचा उद्देशच त्या ब्रँडचा आहे की जे आपल्या जंगलामध्ये येते ते लोकांना उपलब्ध करून देणं बाय प्रोडक्टच्या स्वरूपात. तर आपण मोहाच्या फुलांचे लाडू बनवतो. मोहाच्या फुलाचे लाडू झाल्यानंतर आपण फुलांनंतर त्याची जी फळं येतात आणि त्या फळांची मोठ्या प्रमाणात भाजी केली जाते. त्या फळांनंतर त्याच्या ज्या बिया पडतात त्या बियांचं आपण इथं तेल केलं जातं, खाद्यतेल म्हणून मोठ्या प्रमाणात घरोघरी तेच तेल आजही वापरलं जातं. त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि वेगवेगळ्या डिसीजसाठी त्याचा उपयोग होतो. बेबी मसाज ऑइलसाठी सर्वात उत्कृष्ट तेल म्हणून आपण त्या मोहाच्या तेलाकडे पाहिलं जातं. याशिवाय या जंगलामध्ये तुम्हाला दिसेल सगळीकडे तर जांभळाची झाडं आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, परत बिबवा आहे, हिरडा आहे, रिठा आहे, शिकेखाई आहे. आज या उपक्रमातून फक्त उत्पादनच होत नाही तर एक विचारही पोचतो, विषमुक्त अन्नाचा विचार.
मुलगी मोठी होऊ लागली होती त्यावेळेस. आणि मग तिचं एज्युकेशन सुरू झालं, तिला तिथे घातलं शाळेला वगैरे. पण आमच्या डोक्यात फिक्स होतं की ती पहिलीला गेल्या की आपण गावाला शिफ्ट व्हायचं. आणि हे सगळं सुरू होतं. आम्हाला तिलाही गावाकडची आवड निर्माण होत होती. परंतु शाळा आणि हे सगळं पाहिलं तर तिथलं सगळं पवार पब्लिक स्कूलमध्ये तिथल्या ती शाळेमध्ये होती. आणि इतकी मोठी शाळा, इतकं सगळं ग्लॅमरस दुनिया तिला थोडी थोडी कळू लागली होती. आमच्या पुढे मोठं चॅलेंज होतं नवऱ्याच्या माझ्या पुढे, की आमचा निर्णय तिच्यावर थोपवायचा नव्हता आम्हाला, की तिलाही सांगाय की गाव हे कसं चांगलं आहे का, तुला आवडते का. म्हणून मग तिलाही आम्ही जास्तीत जास्त घेऊन यायला लागलो, शेतात काम करायला लागलो, इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत बसवायला लागलो. तर मग तिला थोडं थोडं हळू समजायला लागलं की नाही, शहर चांगलंच आहे पण त्याच्यापेक्षा गाव जास्त चांगलं आहे. आणि मग तिला आम्ही ज्यावेळेस कळायला लागलं, सिनियर KG ला वगैरे गेली की आपण गावाला शिफ्ट होणार आहोत, तर तिची सहमती आली. आणि मग आमचा निर्णय पक्का झाला, गावाला आपण शिफ्ट व्हायचं. मग त्या दृष्टीने आम्ही घराचं बांधकाम सुरू केलं. आता हे दिसतंय अर्धवट घर आहे आपलं, तर हे बांधकाम सुरू केलं. शेतामध्ये आम्ही खूप वेगवेगळे प्रयोग सुरू केले. आता आपण आपल्या शेतामध्ये जवळजवळ 7-8 प्रकारचे तांदूळ लावतो, किंवा अजूनही इतर अनेक गोष्टी आम्ही करायला लागलो. शेतामध्ये काम करण्याची आमची कॅपॅसिटी आहे का, तर ती आमची तपासून लागलो. आणि ज्यावेळेस गावाकडे आपण जाणार आहोत, शहरात राहत होतो, शहरात सगळं आमचं सेटल लाईफ होतं. नांदेड सिटीमध्ये आमचं स्वतःचं घर होतं, घराचे हप्ते सुरू झाले होते. म्हणजे आम्ही नाही म्हटलं तरी जी आत्ता मानसिकता आहे शहरात गेल्यानंतर, आम्ही त्या सगळ्या जाळ्यात अडकलेलोच होतो शहराच्या. पण तरी आम्ही ठरवलंच होतं, ठाम होतो की आपल्याला गावाला शिफ्ट व्हायचंय. घराचे हप्ते वगैरे सुरू झाले होते. नांदेड सिटीमध्ये जे घर घेतलं आम्ही, त्याचं गाडीचे हप्ते, असं सगळ्या त्या जाळ्यातनं बाहेर पडायचं. तर आम्ही 3-4 वर्ष आमच्यावर स्वतःवर खूप काम केलं. आम्ही आमचे स्वतःचे खर्च तपासून पाहिले, आपण कुठल्या गोष्टींवर जास्त खर्च करतोय. गावाला जायचं तर आपल्याला खूप आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या पाहिजेत. आपल्याला जर शेतावरच आपलं पूर्ण असणार आहोत तर मग आपल्या किती खर्च अपेक्षित आहे आपल्याला, किंवा इन्कम कसं येईल, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करत होतो. दरम्यानच्या काळामध्ये कोरोनासारखी महामारी आली, सगळ्या जगाला थांबवणारी महामारी आली. आणि आमचा मुक्काम परत 2 वर्ष पुण्यामध्ये वाढला, कारण शाळा बंद होत्या. ऑफिसवाल्यांनी राजीनामा स्वीकारला नाही. ज्यावेळेस कोरोना आणि सगळं रुटीन सुरू होईल त्यावेळेस तुम्ही तुमच्या निर्णयावर तुम्ही कंटिन्यू करू शकता. मग 2 वर्ष आम्हाला ती चांगली संधी मिळाली. आमच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न होता गावाकडे शिफ्ट होताना मुलीच्या शिक्षणाचा. तर परंतु कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या आणि तो आमच्यासाठी खूप मोठा प्लस पॉईंट होता, कारण तिचं शास्त्रीय संगीत सुरू होतं, भरतनाट्यम सुरू होतं. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कसं करणार गावाला, तर ह्या सगळ्या उपलब्ध होत नाही. पालकांपुढे आता सध्या तोच मोठा प्रश्न आहे की आपल्या मुलांचं शिक्षण, आणि शिक्षणासाठीच बऱ्यापैकी लोक शहराकडे जातात असं आम्हाला वाटतं. तो मेन विषय होता. पण ऑनलाईनमुळे आता जगाच्या कुठल्याही पाठीवरचं एज्युकेशन काही तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता, म्हणून तो आमचा मोठा प्रश्न सॉल्व्ह झाला. आणि मग आमचं गावाकडे आम्ही कोरोना गेल्यानंतर मी लोकमतचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ इकडे गावाकडे शिफ्ट झालो. माझं लहानपण शेतामध्ये गेलं सगळं, आणि शेतीची आवड होती, शेतीचं महत्त्व कळतं. आणि कोरोनानंतर जगाला तर शेती आणि ग्रामीण भागाचं महत्त्व तर अधोरेखित झालेलं आहे. आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती येते, महामारीसारखी, युद्ध, आत्ता जे सध्या बाहेर युद्धजनक परिस्थिती आहे, तर गावाशिवाय पर्याय नाही हे लोकांना पटलेलं आहे. आणि ह्याच एका उद्देशाने, किंवा ऑर्गॅनिक शेती म्हणजे नैसर्गिक शेती, सध्या जे आजारांचे प्रमाण आहे, आता आपलं भारत देश कॅन्सरची, डायबेटिकची कॅपिटल बनायला लागलेलं आहे. आणि याचं मुख्य एक आहे की जे आपण अन्न खातोय तेच शुद्ध राहिलेलं नाही आहे, पाणी शुद्ध राहिलेलं नाही आहे, हवा शुद्ध राहिलेली नाही आहे. आणि सध्या परत एकदा लोकांचा ओढा, आता आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात लोंढे शहराकडे जातात. पण गेल्या कोरोनानंतर काही प्रमाणात बॅक टू विलेज कन्सेप्ट घेऊन लोक शहरातून गावाकडे पण स्थलांतरित होण्याचं प्रमाण सुरू झालेलं आहे. त्याचाच एक पार्ट म्हणून आम्ही आपलं गावाकडे शिफ्ट झालेलो आहोत आणि वेगवेगळे प्रयोग करत आहोत शेतामध्ये. मला एवढं सांगावं वाटेल की जे ग्रामीण भाग आहे, म्हणजे
आवश्यकच आहे. शहराशिवाय सगळं सस्टेनेबल होणं कठीणच आहे, कारण विकास तर प्रत्येकाला हवाच आहे. परंतु विकासासोबतच ज्यांना शक्य आहे त्यांनी परत एकदा आपल्या गावाकडे ॲटलिस्ट शेती असेल तर जाऊन शेती केली पाहिजे, किंवा काही प्रमाणात गावाचा जो टच पूर्णपणे गावाकडे जाणं म्हणजे कमीपणाचं आहे, गावाकडे शेतात काम करणं म्हणजे कमीपणाचं आहे. तर भविष्यामध्ये याच्याशिवाय पर्याय राहणार नाही आहे, कारण एकीकडे AIचं जग आहे, एकदम आभासी जग, आणि एकीकडे वास्तववादी जग. आणि वास्तववादी जग हे आपलं शेती आहे, ग्रामीण भाग आहे, ऑर्गॅनिक शेती आहे, आणि हेच आपल्याला अधिक करावं लागेल. तर मला शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं, किंवा शहरातल्याही लोकांना, गावाकडे येऊन जे ऑर्गॅनिक नैसर्गिक शेती आहे, भविष्यात याच्याशिवाय कुठलाही पर्याय राहणार नाही आहे आपल्याला. आणि हेच खूप महत्त्वाचं आहे. आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना आता आम्ही अनुभवातून सांगतोय की नुसतं शेतात पिकून उपयोग नाही. शेतकरी शेतात सोनं पिकवायला सांगितलं तरी तो सोनं पिकवेल, पण त्याची विक्री व्यवस्था जोपर्यंत तयार होणार नाही, स्वतःचं माल स्वतः जोपर्यंत विकणार नाही, तोपर्यंत त्याला योग्य भाव मिळणार नाही, एवढंच वाटतं. आजच्या जगात आपण विकासाच्या नावाखाली निसर्गापासून दूर जात आहोत, पण काही लोक असे असतात जे आपल्याला पुन्हा निसर्गाकडे नेण्याचं काम करतात. सुषमा शिंदे यांची ही कथा फक्त शेतीची नाही, ती आहे धाडसाची, विश्वासाची आणि निसर्गावर असलेल्या प्रेमाची. महिला दिनानिमित्तानं ही कथा सांगते एक साधा पण मोठा संदेश. स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त शहरांची गरज नसते, कधी कधी एक छोटंसं गाव आणि निसर्गाची साथ हेच आयुष्य बदलण्यासाठी पुरेसं असतं.